जय भीम जंगलबाग स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतिशेष जय भीम शंकर जंगलबाग यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन। आंबेडकरी चळवळीला शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य समर्पित करणारे, सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक कार्यासाठी योगदान करणारे, अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष लढ्यात अग्रणी राहणारे, कळंबोली येथे बुद्ध विहार निर्मिती व कार्यासाठी तन मन धनाने झटणारे, दी बुद्धिस्ट पर्सनल लॉ ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया आणि धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया संस्थेसाठी अमूल्य योगदान देणारे स्मृतिशेष जय भीम शंकर जंगलबाग यांच्या तृतीय स्मृतिदिन कार्यक्रम शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सुधागड एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय सेक्टर 1E कळंबोली पनवेल या ठिकाणी जय भीम जंगलबाग स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात भंते धम्मसूर्या यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, तसेच भंते सासनबोधी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। प्रमुख अतिथी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप काकडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संशोधन संस्था अमरावती बासरी अध्यक्ष डॉक्टर मुकेश दुपारे यांच्या हस्ते स्मृतिशेष जय भीम शंकर जंगलबाग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। जय भीम जंगलबाग स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कुशल कुमार जय भीम जंगलबाग यांनी मेणबत्ती प्रज्वलित केली, तसेच कुटुंबाच्या वतीने अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली। तसेच भंते धम्मसूर्या आणि भंते सासनबोधी यांनी त्रिसरण पंचशील केले। स्मृतिशेष जय भीम शंकर जंगलबाग यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्ताने जाहीर परिसंवाद तसेच 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बौद्ध समाजाचे वास्तव आणि आव्हाने हा परिसंवादाचा विषय होता। या परिसंवादात सहभागी झालेले प्रमुख अतिथी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप काकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संशोधन संस्था अमरावती बासरी अध्यक्ष डॉक्टर मुकेश दुपारे, कळंबोली येथील जेतवन बुद्धिस्ट संस्थेचे सचिव संतोष जाधव, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे, इंदू मिलचे प्रणेते चंद्रकांत हंडोरे, भीम आर्मी महिला संघटक महाराष्ट्र अध्यक्षा नेहाताई शिंदे सहभागी झाले होते। प्रमुख अतिथी ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी आपले विचार मांडताना म्हटले की बौद्ध समाजाचा स्वतंत्र कायदा झाला पाहिजे। बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी बुद्ध विहारे केंद्रबिंदू आहेत। हा कार्यक्रम कुशल कुमार जय भीम जंगलबाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत राजेश्वरी कांबळे, अभिजित कांबळे, शीतल चौरे, सिद्धार्थ चौरे तसेच प्रास्ताविक ॲडव्होकेट मिलन जय भीम जंगलबाग तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका मनीषा कुशलकुमार जंगलबाग यांनी केले। या कार्यक्रमात स्मृतिशेष जय भीम शंकर जंगलबाग यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। तसेच कळंबोली येथील जेतवन बुद्धिस्ट संस्थेचे सचिव संतोष जाधव यांनी शेवटची वंदना घेतली। भोजनदाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला स्मृतिशेष जय भीम शंकर जंगलबाग यांच्या पत्नी सरिता जय भीम जंगलबाग, भीमशक्ती संघटना अध्यक्ष सुभाष गायकवाड तसेच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, पुरुष महिला मंडळ, लहान मुले मुली, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, नवी मुंबई। जय भीम जंगलबाग यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। परिसंवादाचा विषय होता बौद्ध समाजाचे वास्तव व त्यावरील आव्हान, त्यासमोरील आव्हाने। या विषयावर मला या ठिकाणी बोलावण्यात आलं, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो व या विषयाची जाणीवपूर्वक निवड ज्यांनी केली त्यांचे पण आभार मानतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित भरभरून प्रतिसाद मिळाला त्यांचे सुद्धा आभार मानतो। थँक्यू। प्रथमतः आपणा सर्वांना जय भीम। आज
स्मृतिशहीद जयभीम शंकर जंगलबाग यांचा तृतीय स्मृतिदिन या कळंबोली शहरातील शाळेमध्ये आपण आयोजन केलेलं आहे। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो। आज देखील सुद्धा जे 10वी आणि 12वीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचा आपण सत्कार केलेला आहे आणि त्यासोबत बौद्ध समाजाचे वास्तव आणि जी आव्हाने आहेत त्यावरती परिसंवादाचं आयोजन केलं होतं। ॲडव्होकेट दिलीप काकडे सरांनी या कार्यक्रमाला चांगलं लीड केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला, मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर स्मृतिशहीद जयभीम शंकर जंगलबाग यांच्या कार्याला न्याय देण्यासाठी जयभीम जंगलबाग स्मृती प्रतिष्ठान हे आम्ही स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम सतत चालू ठेवत आहोत। स्मृतिशहीद जयभीम जंगलबाग यांचा 3रा स्मृतिदिन आज या ठिकाणी सुधागड हायस्कूलमध्ये साजरा होत आहे। जयभीम जंगलबाग हे या भागातील आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते होते। ते अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडणारा एक धगधगता निकारा होता। त्यांचं व्यक्तिमत्व हे संपूर्ण चळवळीसाठी समर्पित होतं। माझ्याबरोबर त्यांचा सहवास जवळजवळ 35 ते 40 वर्षाचा होता आणि या कालखंडामध्ये त्यांनी माझ्याबरोबर चळवळीचं बुद्धिस्पर्शनाचं काम, बुद्धविहार व्यवस्थापनाचं काम आयुष्यभर आणि शेवटच्या श्वासापर्यंत केलेले आहे। जयभीम जंगलबाग यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबाने जयभीम जंगलबाग हे स्मृती प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि या स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने गेली 3 वर्ष स्मृतिदिनाचा कार्यक्रम होतो। त्याचप्रमाणे या स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने सामाजिक धार्मिक वेगवेगळे छोटे मोठे उपक्रम राबवून समाजाच्या फायद्यासाठी हे कार्यक्रम करण्याचं योजले आहे। त्यामुळे जयभीम जंगलबाग यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचे मुलं मुलगी हे या कार्यामध्ये त्यांच्या पायावर पाव ठेवून सातत्याने कार्यरत आहे। त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांनी या प्रतिष्ठानच्या वतीने गेली 3 वर्ष हा जो उपक्रम राबवित आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व धम्म उपासक उपासिकांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मलासुद्धा या कार्यक्रमाला बोलवून जो बहुमान दिला आणि मला परिसंवादात सहभाग होण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल स्मृती प्रतिष्ठानाचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।